नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या जी NMMS परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी जे काही अति महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती एक काही प्रश्नावली मी तयार करत आहे. त्याच सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की ज्याच्यामध्ये नागरिकशास्त्राच्या 30 अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला उत्तरासहित देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुमचा स्कोअर कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला मला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, शासन संस्थेच्या 3 शाखा असतात, यात गटात न बसणारा पर्याय ओळखा. यासाठीचे पर्याय आहेत कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, मंत्रिमंडळ, न्यायमंडळ. आणि याचं अचूक उत्तर आहे न्यायमंडळ. म्हणजे शासन संस्थेच्या ज्या 3 शाखा असतात त्यात न्यायमंडळाचा समावेश होत नाही. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ हे डॅश डॅश जबाबदार असते. कुणाला जबाबदार असते? यासाठीचे पर्याय आहेत मंत्रिमंडळाला, कायदेमंडळाला, न्यायमंडळाला, शासनाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे कायदेमंडळाला. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? त्यासाठीचे पर्याय आहेत संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जबाबदार असते, राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आणि प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख असतात. विधान क्रमांक 3, भारताच्या संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता पंतप्रधानांना दिली आहे. आणि पर्याय 4, भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. तर या 4 विधानापैकी एक अयोग्य विधान आहे. ते आपल्याला काय करायचे या ठिकाणी त्या विधानाचा अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच भारताच्या संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता पंतप्रधानांना दिली आहे. तर या ठिकाणी पंतप्रधान नाही तर ही जी कार्यकारी सत्ता आहे ती संविधानाने भारताच्या राष्ट्रपतींना दिलेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? देशाचा कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. भारताचे राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते. राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते. या 4 विधानापैकी एक अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारताचे राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख आहेत. हे विधान चुकीचे आहे, अयोग्य आहे. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या गटाला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय आमदार, खासदार, निर्वाचित सदस्य, निर्वाचन मंडळ. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या गटाला निर्वाचन मंडळ असं म्हणतात. आणि याच निर्वाचन मंडळातर्फे राष्ट्रपतींची निवड केली जाते. भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडीच्या संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1, भारताच्या राष्ट्रपतींची निवड जनतेकडून प्रत्यक्षरित्या होते. पर्याय 2, संसद सदस्य आणि विधानसभा सदस्याकडून राष्ट्रपती निवडले जातात. पर्याय 3, भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत. आणि पर्याय क्रमांक 4, निर्वाचन मंडळाकडून भारताचे राष्ट्रपती निवडले जातात. निवडीच्या संदर्भात एक अयोग्य विधान आहे आणि त्या अयोग्य विधानाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतींची निवड जनतेकडून प्रत्यक्षरित्या होत नाही तर ती अप्रत्यक्षरित्या होते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे.
भारताच्या राष्ट्रपती संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? आणखी एक प्रश्न जो राष्ट्रपतीवरच अवलंबून आहे. यासाठीचे पर्याय आहेत. राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. पर्याय क्रमांक 3, राष्ट्रपतीची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे. आणि पर्याय 4, भारताचे राष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर यापैकी एक अयोग्य विधान आहे ते म्हणजेच पर्याय क्रमांक 4 की भारताचे राष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. जसं की तुम्हाला माहितीच आहे की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 25% पर्याय क्रमांक 2 35%, पर्याय क्रमांक 3 15% आणि पर्याय क्रमांक 4 10%. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15%पेक्षा अधिक असणार नाही असे संविधानाने निश्चित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, अधिवेशन काळातील दुपारी डॅश डॅशचा काळ 0 प्रहर म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 1 2 नंतरचा काळ, दुपारी 4 नंतरचा काळ, सकाळी 10 नंतरचा काळ, दुपारी 12 नंतरचा काळ. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच दुपारी 12 नंतरचा जो काळ असतो तो अधिवेशन काळात 0 प्रहर म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 10, मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा खालीलपैकी अत्यंत प्रभावी मार्ग कोणता? पर्याय क्रमांक 1 महाभियोग प्रक्रिया, पर्याय क्रमांक 2 अविश्वास ठराव, पर्याय क्रमांक 3 सभात्याग आणि पर्याय क्रमांक 4 संसदेच्या दोन्ही सदनांचे अधिवेशन. आणि यासाठीचा अचूक पर्याय आहे अविश्वास ठराव की अविश्वास ठरावाच्या माध्यमातून मंत्रिमंडळावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रपतींच्या अधिकाराच्या संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे, पर्याय क्रमांक 2 लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करणे, पर्याय क्रमांक 3 संसदेला संदेश पाठवणे आणि पर्याय क्रमांक 4 संसदेचे अधिवेशन बोलावणे. की राष्ट्रपतींचे जे अधिकार आहेत त्यात अधिकारात न बसणारा पर्याय म्हणजेच पर्याय क्रमांक 2 लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करणे हे राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये येत नाही. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. संविधानाचे रक्षण करण्याचे आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी डॅश डॅशची असते. यासाठीचे पर्याय आहेत पंतप्रधानावर, लोकसभा अध्यक्षावर, राष्ट्रपतीवर आणि पर्याय क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर. आणि याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपतीवर. म्हणजेच संविधानाचे रक्षण करण्याचे आणि संविधानानुसार मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान राज्यकारभार करत आहे का नाही हे पाहण्याची जबाबदारी भारताच्या राष्ट्रपतींची असते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते पंतप्रधानांचे कार्य नाही? पर्याय 1 आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावणे, आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे, पर्याय 3 विविध खात्यामध्ये सुसूत्रता राखणे आणि पर्याय 4 सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक करणे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हा जो खालचं जे कार्य आहे ते पंतप्रधानाच्या अख्यात्रीत येत नाही, म्हणजे ते करत नाहीत की सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचं काम. जसं की तुम्हाला माहितीच आहे
सर्वोच्च भारताचे राष्ट्रपतींचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी कमीत वेळेमध्ये मी जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. तरी पण व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी शेवटपर्यंत स्किप करू नका. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो त्या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय 1 आणीबाणी प्रक्रिया, पर्याय 2 अविश्वास ठराव प्रक्रिया, पर्याय 3 महाभियोग प्रक्रिया आणि पर्याय 4 पदच्युत करण्याची प्रक्रिया. आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच महाभियोग प्रक्रियेद्वारे भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला संविधानाने दिलेला आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय संविधानात 3 प्रकारच्या आणीबाणी दिलेल्या आहेत. त्यात गटात न बसणारा पर्याय ओळखा. पर्याय 1 राष्ट्रीय आणीबाणी, पर्याय 2 देशांतर्गत आणीबाणी, पर्याय 3 राष्ट्रपती राजवट आणि पर्याय 4 आर्थिक आणीबाणी. आणि याचं अचूक उत्तर आहे देशांतर्गत आणीबाणी नावाचा प्रकार संविधानामध्ये म्हणजे नोंदवण्यात आलेला नाही. ज्या 3 आणीबाणी आहेत त्यात पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी राष्ट्रपती राजवट आणि तिसरी आर्थिक आणीबाणी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कायद्याचे अधिराज्य सुरक्षित डॅश डॅश मुळे राहते. कायदेमंडळामुळे, कार्यकारी मंडळामुळे, न्यायमंडळामुळे, संसदेमुळे. आणि अचूक उत्तर आहे न्यायमंडळामुळे कायद्याचे अधिराज्य सुरक्षित राहते. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ आहे. पर्याय 2 भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची नाही. पर्याय 3 न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. आणि पर्याय 4 न्यायव्यवस्थेत केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय भारताच्या न्यायव्यवस्थेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची नाही. तर याचं अचूक आपल्याला काय सांगता येईल की भारतातील न्यायव्यवस्था ही कशी आहे तर एकात्म स्वरूपाची आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते? पर्याय 1 भारताचे राष्ट्रपती, पर्याय 2 भारताचे पंतप्रधान, पर्याय 3 पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ आणि पर्याय 4 भारताचे उपराष्ट्रपती. आणि याचं अचूक उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक करतात. संसदीय शासन पद्धतीस डॅश डॅश कायद्यांच्या निर्मितीत पुढाकार घेते. पर्याय 1 लोकसभा, पर्याय 2 राज्यसभा, पर्याय 3 राष्ट्रपती आणि पर्याय 4 मंत्रिमंडळ. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेते. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोणाकडून केली जाते? पर्याय क्रमांक 1 संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्याकडून आणि राज्य विधिमंडळाच्या विधानसभा सदस्याकडून. पर्याय 2 संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्याकडून. पर्याय 3 राष्ट्रपतीकडून आणि पर्याय 4 पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातून. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्याकडून भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य नसल्यास त्यांना किती महिन्याच्या आत संसदेचे सदस्य मिळवावे लागते? यासाठीचे पर्याय आहेत 9 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात, 5 महिन्यात.
आणि याचं अचूक उत्तर आहे 6 महिन्याच्या आत. जर प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य नसल्यास त्यांना संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा व त्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? पर्याय क्रमांक 1 लोकसभेला, पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपतींना, पर्याय क्रमांक 4 संसदेला. आणि याचं अचूक उत्तर आहे संसदेला. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असल्यास तो कायदा आणि ती कृती बेकायदेशीर ठरवण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? पर्याय क्रमांक 1 कायदे मंडळाला, पर्याय क्रमांक 2 भारताच्या राष्ट्रपतींना, पर्याय क्रमांक 3 भारताचे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना आणि पर्याय क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाला. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला. जर संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असल्यास तो कायदा किंवा ती कृती बेकायदेशीर ठरवण्याचा किंवा ती रद्द करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या संसदेला मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे काही मार्ग आहेत. त्यात गटात न बसणारा पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 चर्चा आणि विचार विनिमय, पर्याय क्रमांक 2 प्रश्नोत्तरे, पर्याय क्रमांक 3 महाभियोग प्रक्रिया आणि पर्याय क्रमांक 4 अविश्वास ठराव. आणि याचं अचूक उत्तर आहे महाभियोग प्रक्रिया हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग नाही की जो राष्ट्रपतींना पदच्युत करण्यासाठी वापरला जातो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारतात सध्या डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत? 1 25, 24, 36, 28. आणि याचं अचूक उत्तर आहे 24. म्हणजे भारतात सध्या एकूण 24 उच्च न्यायालय आहेत. खालीलपैकी कोणत्या न्यायसंस्थांचा लोकांशी नेहमी संबंध येतो? पर्याय क्रमांक 1 उच्च न्यायालयांची खंडपीठ, पर्याय क्रमांक 2 जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालय, पर्याय क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 4 उच्च न्यायालय. आणि याचं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा आणि तालुका पातळीवरील ज्या न्यायालयीन संस्था आहेत त्यांचा लोकांशी नेहमी संबंध येतो. प्रश्न क्रमांक 27. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या डॅश डॅश वर्षी सेवानिवृत्त होतात? 65व्या वर्षी, 62व्या वर्षी, 58व्या वर्षी, 60व्या वर्षी. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 65व्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सेवानिवृत्त होतात. प्रश्न क्रमांक 28. भारतातील कायदा पद्धतीच्या प्रमुख किती शाखा आहेत? पर्याय क्रमांक 1 2, 3, 5, 1. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारतात कायदा पद्धतीच्या एकूण 2 प्रमुख शाखा आहेत. प्रश्न क्रमांक 29 कडे वळूया. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक डॅश डॅश मार्फत केली जाते? पर्याय क्रमांक 1 भारताचे राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 राज्याचे राज्यपाल, पर्याय क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पर्याय क्रमांक 4 घटक राज्याचे मुख्यमंत्री. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच राज्यपाल हे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात.
वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. भारताच्या संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार डॅश डॅशला देण्यात आलेला आहे. यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालयाला, पर्याय क्रमांक 2 लोकसभेला, पर्याय क्रमांक 3 संसदेला आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपतींना. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच संसदेला भारताच्या संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 30 अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशाच काही प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.